मंगळवारी रात्री बजाजनगर येथील रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना वाहने जाळण्याच्या तयारीत असलेला एक तरुण आढळला। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यावर 2 बुलेट झाडल्या, परंतु अंधाराचा फायदा घेऊन तो पसार झाला। बजाजनगर येथील त्रिभुवन गृहनिर्माण हाऊसिंग सोसायटीत मंगळवारी रात्री 1:15च्या सुमारास कोणीतरी अज्ञात तरुण घुसताना रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना आढळला। यावेळी रात्र गस्तीवर असलेले कॉन्स्टेबल नवनाथ परदेशी यांनी त्यांचा पाठलाग करत असताना त्या तरुणानं परदेशी यांच्या डोक्याला दगड मारला। परदेशींच्या मदतीला आलेले PSI खंडागळे यांनी त्या तरुणाच्या दिशेने 2 बुलेट झाडल्या, परंतु तो अंधाराचा फायदा घेत पसार झाला। त्या तरुणानं सोसायटीतील 6 पैकी 2 गाड्यांच्या पेट्रोलच्या नळ्या कापल्या होत्या। या घटनेची माहिती मिळताच वाळूज MIDC पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांची चौकशी केली आणि ते पाठीमागे पळत आले। पाहिजे तर ते एक जण बसलेला होता आणि एक जण वायर कापीत होता। बरंच पेट्रोल वाया गेलं आणि ते गाडी लावायचा त्यांचा प्रयत्न होता। पोलीस वाले आले आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याला फेकून मारले आणि पोलीसवाले जखमी झाले।